समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका अलिशान क्रूजच्या एकदम लक्झेरियस रूममध्ये त्या दोघांची प्रणय क्रीडा अगदी चांगली रंगात आलेली. दोघंही देहभान विसरून किती वेळा समरूप झाले असतील याचा काही नेम नव्हता. काल रात्रीपासून तो तिच्यावर तुटून पडूनही त्याचं मन काही भरत नव्हतं. आतापर्यंत जे आंतरिक सुख, जे समाधान तो प्रत्येकीच्या स्पर्शात शोधत आलेला, ते अजूनही त्याला गवसलं नसल्याने त्याचा स्पर्श खूपच वाईट होता. आत्ताही स्वतःचा तो धगधगता आवेग, तो भडकलेला राग, तो तिच्यात सामावून स्वतःला शांत करू पाहत होता. पण शरीर शांत झालं तरी मन होणार होतं का? त्याच्या स्पर्शात, वागण्यात प्रेमाचा थोडाही लवलेश नव्हता. तरी ती वेडी त्याच्या त्या वाईटनेसवर स्वतःला कुर्बान करत त्यालाही तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद देत होती. ह्या क्षणी फक्त तिला तो आणि हे स्वर्ग सुख हवे होतं. हो, हे सुख, ज्या सुखासाठी कोणतीही मुलगी त्याच्यासोबत हमबिस्तर व्हायला एका श्वासावर तयार असायची. होताच तो तसा. त्याचा हा वाईल्ड रोमॅन्स त्या मुलीला पूर्ण स्वर्गाची सैर करून आणायचा. भले त्याच्या मनाचं समाधान होत नव्हतं, पण ती प्रत्येक मुलगी पुरेपूर समाधानी व्हायची. त्यामुळे हे सुख कोणाच्याही वाट्याला इतक्या सहजासहजी येत नाही हे तिला चांगलंच माहीत असल्याने आत्ता या सुखाची ओंजळ पुरेपूर भरून घेत होती ती. त्याच्या श्वासांच्या गतीबरोबर तिचे मादक हुंकार त्या रूमला अगदीच वेडावून सोडत होते. नाही त्याचा आवेग ओसरत होता, नाही ती त्याला अडवत होती. ज्याच्या फक्त एका नजरेला बघूनच जिथे कितीतरी मुलींचं पाणी पाणी व्हायचं, तिथे आज तो आपल्या सोबत आहे ही भावनाच तिला स्वतःला त्याच्या स्वाधीन करायला सारखी सारखी भाग पाडत होती. कोणी छोटी आसामी तर तीही नव्हती. इंडियातली टॉप 1 ची प्रख्यात मॉडेल होती ती, मोनालिसा डिक्रूज, जी तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जायची. दिसायला एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असं सौंदर्य आणि कामुक शरीर होतं तिचं. त्याच शरीरावर सध्या तो अधिराज्य गाजवत होता. एका फॅशन इव्हेंटच्या सक्सेस पार्टीत तिची त्याच्याशी पहिल्यांदा भेट झालेली आणि बस तो एकच क्षण पुरेसा होता तिला त्याच्या मागे वेडं व्हायला. कारण जे नाव आत्तापर्यंत इंडियातल्या प्रत्येक नेटवर्किंग साईटवर, बिझनेस मॅगझिन मध्ये जोमाने व्हायरल होत होतं, त्याचा चेहरा नेहमी पेज 3 ची हेडलाईट चोरून न्यायचा. आज त्याला इतक्या जवळून पाहून ती अवाक झालेली. त्या हँडसम चेहऱ्याला बघून ती पहिल्या भेटीतच घायाळ होणं स्वाभाविक होतं, कारण तो होताच तसा. मस्क्युलर बॉडी, प्रॉपर सेट केलेले त्याचे ते काळेभोर केस, ट्रिम बियर्ड आणि ह्या सगळ्यात सर्वात कातील म्हणजे त्याचे ते करडे डोळे. उफ, त्यातच समोरचा पूर्ण घायाळ होऊन जायचा, कारण त्याची नजर जितकी शांत होती तितकीच भयंकर रागीटही. तो म्हणजे दी अग्नेय अग्निहोत्री, ज्याच्या फक्त नावातच आग नव्हती, तर तो स्वतःही आगीचा चालता फिरता तप्त लावा होता. द पॉवरफुल बिल्ड ऑफ अग्निहोत्री एम्पायर. जितका शांत त्याचा चेहरा होता, त्याहूनही कैक पटीने क्रूर होता तो, पूर्ण रानटी. दया हा शब्द देखील त्याच्या डिक्शनरीत नव्हता. असा हा मदनाचा पुजारी, ऑटोमोबाईल क्षेत्रातलं सगळ्यात टॉपचं नाव, ज्याला स्वतःच्या स्वतंत्र ओळखीची अशी गरजही नव्हती, कारण अग्निहोत्री इंडस्ट्री इंडियातली सगळ्यात टॉपची कंपनी होती, ज्याचा हा एकुलता एक सर्वेसर्वा होता. जगासाठी जितकी स्वच्छ आणि साफ इमेज होती त्याची, त्याहूनही पाठीमागे अत्यंत निर्दयी आणि बदनाम होता तो. स्वतःचे रूल आणि स्वतःची तत्वे मानणारा एक बेहद रंगीन असा बेलगाम बादशाह.
अशी ओळख होती त्याची, ज्याने स्वतःचं किंगडम स्वतः उभा केलेलं, ज्याला रोज रात्री बेडवर नवनवीन अप्सरा लागायच्या, ज्यांच्या सोबत एकदा समरूप झाल्यावर परत त्याच्या जवळ येण्याचे त्यांचे सगळे रस्ते बंद व्हायचे. पण इतके दिवस हिचंच भाग्य कसं उजळलेलं काय माहीत. असं तर मोनालिसा मागचे 6 महिने त्याच्या सोबत होती. सोबत म्हणजे जेव्हा त्याला वाटायचं तो तिला बोलवून घ्यायचा आणि ती वेळी त्याच्या प्रेमात धुंद होऊन सगळी कामं सोडून यायचीही. पण तिलाही हे चांगलंच माहीत होतं की अग्नेय आणि प्रेम कधी शक्य नाही. नेहमी वेगवेगळी स्वीट डिश खाणाऱ्याला एकच वरण भात कधीच जमणार नव्हता. तरीही ती त्याला मनापासून समर्पित झालेली, कारण तो तिचं प्रेम होता. त्याच्या या वाईल्ड स्पर्शानेच जिंकलं होतं त्याने तिला. तेही असं की ती पार वेडी झाली होती त्याच्या प्रेमात. पण तिचं प्रेम कधीच ती तिच्या ओठांवर आणू शकत नव्हती, कारण ज्या दिवशी ती तिचं प्रेम व्यक्त करेल त्याच्या दुसऱ्या क्षणाला ती त्याच्या आयुष्यातून खूप दूर फेकली जाईल, ह्याची तिला पूर्ण कल्पना होती. आत्ताही त्यांचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचलाच होता की बाहेरून एका मुलीची ओरडण्याची आर्त किंकाळी ऐकू आली आणि एक क्षणासाठी इथे हा स्टॉप झाला. पण एका क्षणासाठी, कारण सध्या तरी तो त्याच्या मोहाच्या प्रवासात मागे फिरू शकत नव्हता. मोनालिसा त्या आवाजाने अलर्ट होताच इग्नोर ऑल डिस्टर्बिंग साऊंड अँड जस्ट फोकस ऑन मी, त्याचा तो ऑर्डरयुक्त भारग्रस्त आवाज कानावर पडताच तिने त्याच्याकडे पाहून मान हलवली. तसा तो परत तिच्या देहावर तुटून पडला. आता तीही मग परत त्या स्वर्गसुखाच्या हिंदोळ्यात झुलू लागली. मार्को, जीव वर आलाय का तुझा? तिचा आवाज आधी बंद कर. जर बॉसला डिस्टर्ब झाला ना तर दोघांनाही ह्या समुद्रात स्वाहा करतील ते. अग्नेयचा राईट आणि सर्वात मजबूत हँड रॉकी, जो त्याच्या सगळ्या काळ्या कामाची बाजू सांभाळतो, तो घाईतच त्या क्रूजच्या 5व्या फ्लोअरवर आला. अग्नेयला ह्या क्षणात थोडाही डिस्टर्बन्स आवडत नाही. हे त्याच्याहून चांगलं कोणाला माहीत असणार ना, कारण रॉकीचा त्याच्यासोबतचा 6 वर्षाचा अनुभवच तेवढा मोठा होता. मागचे 6 वर्ष रॉकी अग्नेय सोबत होता. रॉकी, ती मुलगी ऐकतच नाही आहे. तिला जशी शुद्ध आलीये ती तर कानात बोटं घालून बोंबलत सुटलीये. मग आता तिचं तोंड दाबू की गळा दाबू ते सांग. मार्को, जो रॉकीला असिस्ट करत होता, तो पार वेडावून गेलेला आणि त्याला वेडावून सोडणारी फक्त 22 वर्षाची एक मुलगी होती. एका रूम बाहेर उभा राहून ही दोघंही वैतागत बडबडत होती आणि आजूबाजूला जवळजवळ 10-12 गार्ड ती पळू नये म्हणून तैनात केलेले. जर आता ही साली शांत नाही बसली तर बॉस आपलं जे दाबतील ना त्याने आपल्या पुढच्या पिढ्या जन्मालाही यायच्या नाहीत. चल पटकन, आधी हिला शांत करू. रॉकी रागातच दात ओठ खात मार्को सोबत आत आला. पण आत आल्या आल्या दोघांनीही आधी कानात बोटं घातली. कानठळ्या बसतील इतका कर्कश आवाज त्या रूमला हादरून सोडत होता, कारण समोरचा तो 5 फूट 3 इंचाचा नाजूक देह अगदी बेंबीच्या देठापासून जोर लावून केकाटत होता. ते बघून तर एक क्षण रॉकीलाच तिच्या डोक्यात गनमधल्या सगळ्या गोळ्या खाली करायची तीव्र इच्छा झाली. पण तो ते करू शकत नव्हता. तिचं जिवंत राहणं सध्यासाठी तरी गरजेचं होतं. अरे एक गप, तिला ओरडताना बघून रॉकी ही लालबुंद होऊन चवताळून तिच्या अंगावर धावून गेला. पण तिला काही फरक पडणार होता का? कारण ती हुशार तर डोळे बंद करून कानात बोटं घालून बोंबलत सुटलेली. फक्त घसा ताणायचं काम ही बाया कसोसीने करत होती.
त्यामुळे रॉकीचा आवाज तिच्या मेंदूपर्यंत पोहोचायला तिचे कानाचे पडदे तर तिने झाकून घेतलेले ना. अरे यार, ही दिसायला किती नाजूक आहे, मग आवाजात काय हिच्या भोपू बसवलाय का? रॉकी तंतनतच तिच्या जवळ जाऊन झटक्यातच तिच्या कानावरचा एक हात बाजूला ओढतो. हिसका बसल्याने तिने घाबरून तिचे पाणावलेले डोळे उघडले. पण समोरच्या त्या धिप्पाड काळ्या गोरिलाला बघून तिने तर भीतीने अजूनच कंठ कसला आणि ती आणखी जोरजोरात बोंबलू लागली. आता तर घाबरून तिच्या डोळ्यातून पाणीही भरभरून ओसरू लागलेलं. तिने परत डोळे मिटून ती बेडवर डायरेक्ट उभा राहिली. मार्को, मी इतका भयानक दिसतो का? तिला स्वतःकडे बघून ओरडताना बघून रॉकीला एक क्षण प्रश्नच पडला. त्याने बारीक तोंड करून मार्कोकडे बघितलं. आतापर्यंत कोणत्या मुलीला उचलण्याची त्यांना वेळच आली नव्हती. जास्त तर त्यांच्या टार्गेट लिस्टवरच माणसं किंवा त्यांची लहान मुलं असायची. यावेळीही त्यांनी एका रायव्हलच्या मुलीलाच उचललेलं. पण हा पीस शरीराने लहान वाटत असला तरी वयाने मोठा होता ना. मार्कोने एक नजर त्याला खालून वरपर्यंत नीट न्याहाळून मनातच मोठा आवंडा गिळला. कारण या काळ्या कुट्ट बलाढ्य प्राण्याला बघून तो नाजूक जीवच काय तर साक्षात यमराजही घाबरेल. बाहुबली मधल्या कालकेयचा जुळा भाऊच होता तो दिसायला. म्हणूनच अग्नेयचा राईट हँड होता ना तो, ज्याला बघूनच अर्धे अधिक दुश्मन गर्भघडीत व्हायचे. पण त्याच्या रूपाची भयानक स्तुती त्याच्या तोंडावर करायची हिम्मत तर त्या मार्कोमध्ये काय तर साक्षात देवातही नव्हती. छे छे रॉकी, ती तुला कशी घाबरेल ना? तू तर कसला हँडसम आहेस. तिच्या डोळ्यांना नक्कीच काहीतरी भीतीदायक दिसलं असेल. तसही मुली तर भित्र्याच असतात ना. मार्कोने रॉकीच्या हातातली गन घेत पाठीमागे खोचली. नाहीतर हे काळं बेन रागात त्या लेकराला शूट करायचं. बरं, तू जाऊन बघ शांत होते का? रॉकीने त्याला सांगताच तो हिम्मत करून पुढे गेला आणि तिच्या दुसऱ्या हाताला पकडून तिलाच खाली ओढून बसवलं. तसं तिने परत घाबरून हळूच एक डोळा उघडला. आता मार्कोला बघून ती ओरडली तर नाही, पण त्याच्याकडे तिच्या त्या मोठ्या मोठ्या पाणीदार डोळ्यांनी टुकुर टुकुर बघू लागली. जसं लहान बाळासमोर त्याचं आवडीचं खेळणं आल्यावर ते गप्प बसतं, तशीच ती आता गप्प बसलेली. पण तिला गप्प झालेलं बघून आता रॉकीचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं. मार्कोने तिला आपल्याकडे बघून शांत झालेलं बघून हळूच तिरक्या नजरेने रॉकीकडे पाहिलं तर तो आता काळ्या रेड्यासारखा त्यालाच खाऊकी गिळू नजरेने बघत होता. अय्यो, तुम्ही कसले गोरे आहात ओ. कोणती क्रीम लावता? नक्कीच तुम्ही हळदीचा लेप लावत असताल ना. मी पण तोच लावते. ती मार्कोची ती चमकती गोरी कांती बघून अचंबित झालेली. पुरुषांमध्ये असा अति गोरा प्राणी ती पहिल्यांदाच बघत असावी कदाचित. ही लोक कोण आहेत? आपण कुठे आहोत? ह्या लोकांनी आपल्याला किडनॅप करून आणलंय या गोष्टीशी तिला काहीच सध्या घेणं देणं नव्हतं. स्वतःच्या आयडेंटिटीलाही ती वेडी पार विसरून गेलेली वाटतं. तर ही आहे आपली गोड, निरागस आणि गरीब गाय सिया बिराजदार. नावाप्रमाणे शांत आणि शीतल अशी नदी, जिला फक्त संत गतीने वाहणं माहीत होतं. जी घाण जो कचरा तिच्यात टाकेल तो घेऊनच पुढे जाणं माहीत होतं. दिसायला जितकी नाजूक, चेहराही तितकाच मोहक आणि निरागस होता तिचा. जणू त्या रामाच्या सीता इतकीच पवित्रता हिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघूनच मनाला शांती भेटेल इतकं सोज्वळ रूप होतं तिचं. दुनियादारीपासून लांब पर्यंत तिचा काही एक संबंध नव्हता.
मार्को आणि रॉकी तर तिच्या प्रश्नांपेक्षा तिच्या चेहऱ्यावरच्या त्या भोळेपणाकडे बघतच राहिले. तिला बघून तर रॉकीचा रागही आपोआपच शांत झाला. पण रिअली ह्या सिच्युएशन मध्ये तिला ब्युटी ट्रिक्सच्या गोष्टी सुचतायत. ते बघून दोघांना काय बोलायचं तेच समजेना. पण तिच्या त्याच्याकडे बघून शांत होण्याने मात्र इथे मार्कोला स्वतःच्या गोरेपणावर आज पहिल्यांदा अभिमान वाटला आणि त्याने भुवया उंचावत रॉकीला डिवचूनही दाखवलं. तशी रॉकीची परत सटकली ना. मग मला बघून घाबरण्यासारखं काय होतं हे त्याला आता जाणून घ्यायचं होतं. अगं ए, मग माझ्यात काय कमी आहे जे तू मला बघून केकटायला लागलीस? मला पण ह्याच्यासारखे 2 डोळे, 2 कान, 2 हातपाय आहेतच ना. मग मला बघून भूत बघितल्यासारखं तू का बोंबलायला लागलीस ते सांग आधी मला. रॉकीसाठी हा आता जणू जीवन मरणाचा प्रश्न झालेला. तो रागात बडबडत पुढे आलाच होता की त्याला बघून सियाने पुन्हा भोकाड पसरलं. पण ह्यावेळी मात्र ती बोंबलत इकडून तिकडे उड्याही मारू लागली. चिंपांजी, गोरिला, आदिमानव आला, पळा पळा, वाचवा प्लीज, आम्हा दोघांना कोणीतरी वाचवा. रॉकीला बघून तिला असं ओरडत इकडून तिकडे उड्या मारताना बघून मार्कोला तर हसूच आलं. त्यात ती रॉकीचा ज्या नावाने उद्धार करत होती ते बघून तर त्याने त्याचा हसू खूप मुश्किलीने अडवून ठेवलेलं. मार्को, हिने तर राव इज्जतच काढली माझी. चायला इतका इन्सल्ट तर कधी बॉसने पण केला नव्हता माझा. तिला असं ओरडताना बघून रॉकी मार्को पाशी त्याचं भलं मोठं दुःख व्यक्त करतच होता की डॅश व्हॉट द हेल गोइंग ऑन हिअर. हिच्या बोंबलण्यात आणि या दोघांच्या बाचाबाचीतच त्याची जोरात दरवाजा ढकलून ग्रँड एंट्री झाली आणि रागातच त्याने या दोघांना शिवी हासडली. फक्त लोअरवर अगदी रागाने लालबुंद होऊन त्याला डायरेक्ट समोर आलेलं बघून या दोघांचे तर डोळेच मोठे झाले. म्हणजे ज्या यमराजला इथे येण्यापासून अडवण्यासाठी ते या समोरच्या दिव्यपंथीला शांत करायचा प्रयत्न करत होते, शेवटी तो त्याच्या मूळ अवतारात समोर येऊन ठेपलाच होता. त्याचे ते रागाने लाल झालेले डोळे बघून तिचा आवाज सोडला तर फक्त त्याच्या रागाने फुललेल्या श्वासांचा आवाजच ऐकू येत होता. त्याची ती पिळदार भारग्रस्त छाती रागाने अक्षरशः खालीवर होत होती. त्याच्या शरीरावरच्या नसा ताट झालेल्या. बॉस, ती रॉकी त्याला समजवायला पुढे येणार, पण त्याची अजूनही केकाटत इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या तिच्यावरची ती भेदक नजर बघून रॉकीने घाबरून आवंडाच गिळला आणि तो स्वतःही पटकन 2 पावलं मागे झाला. घशातले शब्द तर कधीचेच घशात परतलेले. तुम्हा दोघांना एका मुलीला शांत करता येत नाही आहे. अग्नेय अक्षरशः त्याचा जबडा घट्ट आवळत एकेका शब्दावर जोर देत दात ओठ खात 1 पाऊल पुढे आला. पण त्याची ती बेधडक चाल आणि नजरेतली आग बघून या एसी रूम मध्येही त्या दोघांना दरदरून घाम फुटलेला. 10 सेकंद होऊनही त्यांची तोंड उघडेना. ते बघून त्याची तिच्यावरची नजर त्यांच्यावर आली आणि ही जणू त्यांच्यासाठी पटापट बोलायची फायनल वॉर्निंग होती. कारण त्याचा सेकंदाचा हिशोबही त्याला अगदी चोख लागायचा. त्याच्या प्रत्येक प्रश्नावर समोर लगेच उत्तर हवे असायचं त्याला. वाट बघणं तर त्याच्या डिक्शनरीतच नसलं तरी वाट लावणं मात्र त्याला बरोबर माहीत होतं. त्याला बोलणं जास्त आवडायचं नाही आणि कोणाचं वायफळ तो ऐकूनही घ्यायचा नाही. बॉस, ती ऐकतच नाही आहे. रॉकी अग्नेयचा रागाने लालबुंद झालेला चेहरा बघून
त्याच्या समोर मान झुकवत कसाबसा घशातून आवाज काढतो. त्याने जर आता आवाज काढला नसता तर त्याचाही आवाज कायमचा बंद करायला या सायकोने 1 सेकंदाचाही विचार केला नसता. ऐकत नाही रिअली? तर तुम्हाला समोरच्याचं तोंड बंद करता येत नाही का? या कामात नवीन आहात की नव्याने शिकवू आता मी तुम्हाला? त्याने रागातच कमरेतली बंदूक काढून रॉकीच्या हृदयावर 2दा जोरात टॅप करतच मार्कोवर पण नजर टाकली. पण ती दोघं आता काय बोलणार होती ना, की समोरचा पीस अँटिक नाही तर पूर्ण डिफॉल्टच आहे म्हणून. बंदर आदी मानव. अग्नेय त्या दोघांवर चिडतच होता की मध्येच सियाचा आवाज आणखी वाढला आणि आता मात्र त्याच्या डोक्यात तिडीक गेली आणि त्याने मागचा पुढचा काही विचारही न करता डायरेक्ट तिच्यावर बुलेट चालवलीच होती की रॉकीने पुढे येऊन त्याचा हात लगेच बाजूला केला आणि ती बुलेट जाऊन डायरेक्ट साइड टेबलवरच्या फुलदाणीच्या चिंधड्या उडवून गेली. त्या गोळीच्या आवाजाने सिया तर दचकून कानावर हात ठेवून स्तब्धच झाली. घशातला आवाज तर घशातच विरला आणि डोळ्यातून अविरहित अश्रू वाहू लागले. मगाचपासून ओरडणारी ती आता भीतीने थरथर कापत होती. जणू ती बुलेट तिच्या कानाचे पडदे आत्ता खोलून गेलेली वाटतं. रॉकी, यू बास्टर्ड, हाऊ डेअर यू टू स्टॉप मी. त्याने बंदूक आता रागात रॉकीच्या कपाळावर दाबताच मार्कोही घाबरून 2 पावलं मागे झाला. कारण अग्नेयचा राग म्हणजे फक्त आग होती, ज्याला आवरणं कोणाच्याच हातात नव्हतं. या विशाल साम्राज्याचा राजा होता तो, ज्याला बंधनात ठेवणं केवळ अशक्य होतं. कारण तो कोणाच्या कंट्रोलमध्ये राहणारा प्राणी थोडी ना होता. त्याला फक्त हुकूमत गाजवायची माहिती होती. सियाने आता रडतच हळूच डोळे उघडले तर समोर तिला साक्षात यमदूत दिसत होता. त्याच्या हातातली गन आणि चेहऱ्यावरचा तो भयानक राग बघून तिला तर तो समोरचा बंदा हँडसम आहे की शर्टलेस या कोणत्याच गोष्टीकडे तिचा अजिबात लक्ष नव्हतं. तिला आता फक्त तिच्या चिंपांजीवर ताणलेली गन दिसत होती. बॉस, तिचं अजून जिवंत राहणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट आपलं काम होईपर्यंत तरी. रॉकीने डोळे बंद करूनच त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, कारण त्याने त्याचा नेम चुकवून मरणालाच आमंत्रण दिलं होतं. आय डोंट केअर डॅमेट, तिच्या बापाकडून ती जमीन मी कशीही मिळवेनच. पण आज माझ्या डोक्याचा भोगा आणि माझा मोमेंट स्पॉइल झाल्याबद्दल कोणाचा तरी बळी घ्यावाच लागेल ना. अग्नेय रॉकीच्या कपाळावरची गन अजून दाबून त्याच्याशी बोलतच असतो की बळीच घ्यायची असेल तर माझी घ्या, पण प्लीज चिकू दादाला काही करू नका. सिया येऊन रॉकीच्या पुढे उभा राहत त्याच्या कपाळावरची गन स्वतःच्या कपाळावर ठेवते. पण तिच्या या कृतीवर रॉकी आणि मार्को जितके शॉक झालेले, त्याहीपेक्षा अग्नेय तिला बघून स्टीफ झालेला. मगाचपासून ती इकडून तिकडे उड्या मारत असल्याने त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता. पण आता दिसला तर आज असं पहिल्यांदा झालेलं की त्याला कोणा मुलीवरून नजर हटवणं सहज शक्य झालं नाही. तिला बघून त्याच्याही नकळत श्वास अडकला त्याचा. पण ह्याची खबरबात त्याला कुठे होती ना. त्याच्या खांद्या एवढी हाईट होती तिची. आता ही भीतीने ते थरथरणारे डोळे अक्षरशः गच्च मिटून त्याच्या समोर उभी होती ती. त्याला धडाचं एक नजरही बघितलं नव्हतं तिने, आणि कशी बघणार ना. त्याच्याकडे साधं बघायचीही तिला भीतीच इतकी वाटत होती
की कशी बशी निदान त्याच्या समोर उभा राहण्याची हिम्मत केलेली तिने. तसही त्याच्याकडे बघण्या इतकी धीट नव्हती म्हणा ती. एकदम घाबरट ससा होती ती. पण अद्भुत आणि अप्रतिम सौंदर्याची खाण नक्कीच होती. तिचे ते लांब सडक केस, ते प्रशस्त भाळ ज्याच्यावर आता भीतीने भरपूर आट्या पडल्या होत्या, ती गुलाबी पापण्यांची पापुत्र जी मिटल्यावरही अगदी गुलाबी आणि मोहक दिसत होती, आणि त्या कापसासारख्या मुलायम गुलाबी गुलाबी गालांना पाहून तर त्याला तिच्या त्या लोणीदार त्वचेला स्पर्श करू वाटला. पण जसं त्याचं लक्ष तिच्या त्या लाल चुटक ओठांवर गेलं तसा तो त्याच्याही नकळत एक पाऊल पुढे आला. तिच्या बंद पापण्यांच्या आडून निघणारे ते मोती तिच्या गुलाबी गालांना भिजवत होते. मध्ये मध्ये नाक ओढत हुंकेही देणं चालू होतं तिचं. उपड्या हाताने तिचे गाल पुसताना किती गोड वाटली ती. तरी किती किती हिम्मत करून ती त्याच्या गन पॉइंटवर आलेली. कधी खेळण्यात आली बंदूकही बघितली नव्हती तिने, पण आज खरोखरची बंदूक बघून तिचे सगळे देव टोपलीत आले असतील हे मात्र नक्की. खूप घाबरलेली ती, इतकी की आता थरथरून फीट यायचीच बाकी होती. आणि इकडे आज पहिल्यांदा असं झालेलं की ती अग्नेय अग्निहोत्रीची नजर कोणत्या मुलीच्या चेहऱ्यावर खिळली असेल. नाहीतर प्रत्येक मुलीच्या फक्त फिगरचं मेजरमेंट करत बसायचा तो. पण ही नक्कीच वेगळी होती. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला तिच्या चेहऱ्याखाली जाण्याची जणू परमिशनच दिली नव्हती. चक्क तिच्या एका सोज्वळ रूपाने इथे ह्याचा राग शांत झालेला. आणि ते बघून रॉकी आणि मार्कोही अचंबित होते. यार रॉकी, तूही तेच बघतोय का जे माझ्या डोळ्यांना दिसत आहे? चक्क समोरच्या महादेवाचा तिसरा डोळा उघडूनही त्याचा प्रकोप क्षणातच शांत झाला. कसं शक्य आहे हे? जे मलाच काय तर मेन्शन मध्येही कोणाला कधी शक्य झालं नाही, ते या मुलीला कसं पॉसिबल झालं? ब्लॅक मॅजिक येतो की काय हिला? रॉकी मनातच अग्नेयचे रिॲक्शन बघून बडबडत होता. आणि अग्नेय अजूनही तिच्यात हरवलाच होता की चिकू दादा. मार्कोला तिने रॉकीला दिलेल्या गोड नावाने प्रयत्न करूनही त्याचं हसू आवरताच आलं नाही. ते भस्कन बाहेर पडलं शेवटी. पण त्याच्या हसण्याच्या आवाजाने सदम्यात गेलेला रॉकी आणि तिच्यात काही क्षण हरवलेला अग्नेय दोघेही भानावर आले. आणि अग्नेय तिला काही करेल या भीतीने रॉकी परत पुढे आला. बॉस प्लीज, मी नीट समजावतो तिला. आत्ता ती अजिबात ओरडणार नाही. रॉकी अग्नेयची अजूनही तिच्या कपाळावर ताणलेली गन बघून त्याला आगतिकतेने विनवत होता. का कुणास, पण तिच्या त्या एका हाकेनेच त्याच्या तला धिप्पाड देहही जमिनीवर आलेला वाटतं. आता अग्नेय भानावर येताच त्याची तिच्यावरची नजर परत रागीट झाली. दिस वन इज अ लास्ट वॉर्निंग फॉर बोथ ऑफ यू. त्याने रागातच अजूनही डोळे मिटलेल्या तिच्या चेहऱ्यावर परत एक नजर टाकून तो आल्या पावली निघून गेला. तसा इथे रॉकी आणि मार्कोने मोकळा श्वास घेतला. पण सियाने मात्र आता घाबरून अंग सोडून ती तिथेच धाडकन कोसळली. तर मग चला, पहिल्याच भेटीमध्ये आपल्या नायक आणि नायिकाची ओळख तर झाली आहे. खूप वेगळी आणि अनोळखी स्टोरी घेऊन येत आहे मी तुमच्यासाठी, ज्याच्यामध्ये भरपूर सारं प्रेम आणि खूप वेडी वाकडी टेन्शन असेल. त्यासाठी ह्या वेगळ्या आगळ्या लव्ह स्टोरीला आठवणीने कनेक्टेड व्हा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. आणि निदान एक लाईक तरी द्या. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही या लव्ह स्टोरीचा आनंद घेता येईल. आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने दाबा,
म्हणजे तुम्हाला रेग्युलर येणाऱ्या पार्टचे नोटिफिकेशन भेटत राहतील. सो लवकरच भेटू आता पुढच्या भागात.